Now let us start our next chapter, that is sound. Now we are well familiar with the sound. When we get the sound, काय असतो साऊंड आणि आपल्याला साऊंड केव्हा मिळतो? याचे काही उत्तर आहेत का तुमच्याकडे? नंबर ऑफ क्वेश्चन रायजेस इन आवर माइंड. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, हे तुम्हाला ऐकायला मिळतंय की नाही? आता आपण जनरली वी आर वेल फॅमिली विथ द साऊंड, बट हाऊ द साऊंड इज प्रोड्युस्ड देअर. साऊंड कशा पद्धतीने प्रोड्यूस होतो हे तुम्हाला माहिती आहे का? नाउ लेट अस सी हियर. आर यू लिसनिंग द साऊंड? काय केलं मी या ठिकाणी? एक ऑब्जेक्ट आहे समजा ग्लास, ग्लासला पेनने हॅमरिंग करतोय या ठिकाणी, and that you are listening or you are getting the sound there, right? म्हणजे काय होतं या ठिकाणी, समजा असा एखादा ऑब्जेक्ट असेल and we can hammer that object here, then what happens here? The particles of that object are set into vibration. Particles of that object are set into vibrations. Vibration म्हणजे काय? What is mean by vibration? Vibration आपण कशाला म्हणतो? To and fro motion of the object. To and fro motion of the object is called as the vibration. त्याला आपण vibration म्हणतो बघा. To and fro motion of the object is called as the vibration here. म्हणजे ज्या वेळेला व्हायब्रेशन होतात त्यावेळेला मग तुम्हाला त्या ठिकाणी साऊंड ऐकायला मिळतो. लक्षात? म्हणजे ओरिजिन ऑफ द साऊंड इज द व्हायब्रेशन. आता मी जे काय बोलतो आहे हा साऊंड सुद्धा कशामुळे प्रोड्यूस झालाय? देर आर सम व्हायब्रेशन्स. आपल्याला जे नॅचरली जो आपण त्याला कंठ म्हणतो वगैरे त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स होतात आणि त्या व्हायब्रेशन्स मुळे मग तुम्हाला त्या ठिकाणी साऊंड ऐकायला मिळतो. लक्षात? म्हणून ओरिजिन ऑफ द साऊंड जर तुम्ही म्हणाल तर ओरिजिन ऑफ द साऊंड इज व्हायब्रेशन. आणि व्हायब्रेशन म्हणजे काय? व्हायब्रेशन मीन्स टू अँड फ्रो मोशन ऑफ द particle or object. That is, we can see here the object is moving to and fro along some line and these are called as the vibrations. याला आपण vibrations म्हणतो. आणि व्हायब्रेशन झाले म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी साऊंड ऐकायला मिळतो. आता हा साऊंड ऐकायला कसा येतो तुमच्यापर्यंत? दॅट इज टू बी इन द फॉर्म ऑफ द वेव्स. आता या वेव्स म्हणजे काय? वेव्स कशा प्रोड्यूस होतात? नाउ लेट अस कन्सिडर हियर वी हॅव the water contained in this tank here. समजा हे टँक असेल आणि टँक मध्ये वॉटर आहे. that we can show you. Here this is the tank and that tank contains the water. The water is calm. शांत असेल समजा ते वॉटर त्या ठिकाणी. And suppose we have the stone here. इथे तुमच्याकडे एखादा स्टोन असेल. We drop this stone here. Allow the stone to fall here. Allow the stone to fall here. When the stone is dropped in this water, then what happens? त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारच्या वेव्स जाताना दिसतील. That is like this. In this way. That is, you can observe the waves there. तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीच्या वेव्स ऑब्झर्व करायला मिळतील. When we drop the stone there. ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी स्टोन ड्रॉप करणार त्यावेळेला. लक्षात? मग हाऊ दिस इज प्रोड्युस्ड? मग हे कशा पद्धतीने प्रोड्यूस झालेलं असेल या ठिकाणी? नाउ सी हियर व्हॉट हॅपन्स देयर. हियर इज द युअर स्टोन and this stone have the potential energy. या स्टोनला potential energy असते बघा. When we release this stone, that potential energy is converted into kinetic energy. त्या potential energy चं कन्वर्शन कशामध्ये होत जात आहे?
कायनेटिक एनर्जी मध्ये होत आहे. And when this stone collide with the water molecule, when the stone collide with the water molecule, then what happens during the collision? There is a transfer of momentum and energy that is known to us. हे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला कोलिजन होतं त्या वेळेला मोमेंटम अँड एनर्जी ट्रान्सफर होते. लक्षात. मग या ठिकाणी एनर्जी इज गिव्हन टू द वॉटर मोलिक्यूल. वॉटर मोलिक्यूलला एनर्जी मिळेल या ठिकाणी. And here, this is the water molecule that receive the energy. As the energy of the water molecule is increases here, the molecule vibrates with the increasing amplitude. The molecule vibrates with the increasing amplitude. Then what happens? Because of that, the water molecule collide with the next molecule. समजा हे पिक्चर मी तुम्हाला असं दाखवतो की या ठिकाणी हा वॉटर मोलिक्यूल, या suppose here this is the first water molecule, here it is second water molecule. It collides and during the collision it transfer the energy to the next molecule. नेक्स्ट मोलेक्युलला त्याने एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सफर केली. आता हा मोलेक्युल व्हायब्रेशन्स मध्ये सेट झालेला होता आधी. आता एनर्जी या मोलेक्युलला मिळाली, त्यामुळे काय होईल? दिस मोलेक्युल इज ऑल्सो सेट इनटू व्हायब्रेशन. लक्षात, दिस मोलेक्युल इज ऑल्सो सेट इनटू व्हायब्रेशन and again it will transfer the energy to the next water molecule here. And in this way, what happens here? The energy is transferred from molecule to molecule there. मग हा जो vibratory disturbance असेल, see here the vibratory disturbance is created at this point. हा जो vibratory disturbance होता, हा vibratory disturbance इथे create झालेला होता. Then it goes forward. पुढे गेला तो vibratory, आणि पुढे गेल्यानंतर तो याला एनर्जी देणार, आणि पुढे गेल्यानंतर तो याला एनर्जी देणार. And in this way, this vibratory disturbance traveling through the medium, the vibrating disturbance, किंवा तुम्ही त्याला oscillating disturbance असंही म्हणू शकता. The oscillating disturbance, the oscillatory disturbance traveling through the medium without change of form, without change of form is called as the wave. मग त्याला आपण म्हटलं वेव या ठिकाणी. We can call it as a wave. Wave means the oscillatory disturbance traveling through the medium without change of form is called as the wave. इथे पाहिलं आपण, हा इथला ऑस्सिलेटरी डिस्टर्बन्स इथे गेला या पद्धतीने, किंवा त्याच पद्धतीने तुम्ही समजा या ठिकाणी तुम्ही देवळात वगैरे गेले तर त्या ठिकाणी घंटा असतो की नाही बघा, तो तुम्ही वाजवल्यानंतर काय होतं, की इथे कंपन तयार होतात. हा ऑस्सिलेटरी डिस्टर्बन्स पुढे जातो. दिस ऑस्सिलेटरी डिस्टर्बन्स गोज फॉरवर्ड हियर, and in this way this oscillatory disturbance travels through the medium without changing its form, and this is known as the wave here. त्यालाच आपण वेव असं म्हणतो या ठिकाणी. कळलं? मग वेव means the oscillatory disturbance traveling through the medium, that we can write here. The oscillatory disturbance traveling through the medium without change of form, without change of form, your change in the form is called as wave. Now there are three types of the wave that we can see here. Types of the waves there. There is mechanical wave, electromagnetic wave, and matter wave. Now here we have seen here the oscillatory disturbance is created at some point. It provides the energy to the next particle. So next particle la energy denar. Then it goes given the energy to the next particle. In this way, particle to particle energy या ठिकाणी कॅरी होते. म्हणजे या ठिकाणी ही एनर्जी कॅरी करण्यासाठी, म्हणजे या वेव्ह साठी कशाची गरज आहे? पार्टिकलची गरज आहे. पार्टिकल कशाचे असतात? मीडियमचे असतात बघा त्या ठिकाणी, मीडियमचे असतात. And here the wave
which require material medium, the waves which require material medium for its propagation. For its propagation is called as the wave. The wave which require material medium for its propagation, for its traveling. Propagation means traveling. त्याच्या ट्रॅव्हलिंग साठी आपल्याला मटेरियल मीडियमची गरज असते बघा. पार्टिकल टू पार्टिकल आपण एनर्जी देणार ना, म्हणून या ठिकाणी मीडियमची गरज असेल. मीडियम कोणाला असतात तर पार्टिकल मध्ये असतात. पार्टिकल मीडियम मध्ये पार्टिकल असतात किंवा पार्टिकलचा बनून मीडियम होतो त्या ठिकाणी. त्यामुळे मीडियमची गरज असेल या ठिकाणी. लक्षात that we can see here. Now the waves which require material medium for its propagation, propagation means traveling, are known as mechanical waves. The wave, single wave म्हटली तर is called as the wave here. Mechanical wave. This is the first type here that we have seen here, mechanical wave. याचं एक्झाम्पल काय देता येईल आपल्याला? आता आपण वेव्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर पाहिल्या. वेव्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर that we have seen. Waves on surface of water. Water molecule to water molecule. या ठिकाणी एनर्जी कॅरी आउट झाली या ठिकाणी. म्हणजे वेव्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर इज द एक्झाम्पल ऑफ मेकॅनिकल वेव्स. वेव्स on the string. Waves on the string is also the example of mechanical waves. Sound waves. आपण बघितलं त्या ठिकाणी तुम्ही एखादा घंटा असेल तो तुम्ही त्यात हॅमर केला तर तुम्हाला साऊंड ऐकायला मिळतो बघा त्या ठिकाणी. And these oscillatory disturbance travels to the air medium or some other medium here. That is sound waves, also the example of the mechanical waves. Sound wave is also the example of the mechanical waves. Now we can see here then the another type of wave here, and that is the electromagnetic wave. The another type of the wave is the electromagnetic wave. Electromagnetic wave. Now we know about the electric field. Now when the electric field is set into periodic vibration, suppose here it is the electric field. When this electric field is set into vibration, it produces the vibrating magnetic field that we can see. इलेक्ट्रिक फील्ड पासनं तुम्हाला या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड मिळते. आणि फॅरेडेज लॉ अनुसार मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस vibrating magnetic field, changes the flux, and that's why the electric field is produced again there, and then it produces the electric field here like this. Then this further, this electric field produces the magnetic field here, and thus here the oscillatory disturbance travels here. Oscillating electric field, oscillating magnetic field, oscillating electric field, oscillating magnetic field, that travels to the medium here. Now such type of waves are called as electromagnetic waves. The waves which are produced due to periodic vibrations of electric and magnetic fields. The waves which are produced due to periodic vibrations of electric and magnetic fields are called as electromagnetic waves. These waves can travel through the medium. These waves can travel through the medium, but there is no need of
material medium for its propagation, for its traveling or propagation. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ह्या मीडियम मधनं ट्रॅव्हल करतायत, पण त्यांना मीडियमची गरजच आहे असं नाही. इवन इन फ्री स्पेस, व्हॅक्यूम मधनं सुद्धा या वेव्ह ट्रॅव्हल करू शकतात. मेकॅनिकल वेव्हला मीडियमची गरज असते, लक्षात घ्या. मेकॅनिकल वेव्ह साठी मटेरियल मीडियम आवश्यक आहे, पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह साठी मटेरियल मीडियमची गरज नाही. कारण काय होतं इथे, ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्युसेस ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड, ऑसिलेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. इन दिस वे इट द ऑसिलेटरी डिस्टर्बन्स प्रोपॅगेट देअर. म्हणजे मीडियमची गरज इथे नाही फॉर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि याचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं एक्झाम्पल लाईट वेव्स. लाईट वेव्स आर द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तुमचा रेडिओ, टीव्ही असेल, या टीव्हीला सिग्नल तुमच्यापर्यंत घेऊन येणारे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात. लक्षात, तुम्ही जे काय बोलता त्याचं कन्व्हर्शन एका इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये केलं जातं, आणि हा इलेक्ट्रिकल सिग्नल एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वरती सुपर इम्पोज केला जातो, आणि तुमच्या रिसिव्हर पर्यंत, टीव्ही असेल, मोबाईल असेल, त्याच्यापर्यंत त्या वेव्ह त्या ठिकाणी घेऊन जातात. लक्षात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल इज लाईट वेव्स. लाईट वेव्स आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. लक्षात घ्या या ठिकाणी. व्हॉट आय कॅन से हियर, light waves are the electromagnetic waves. Light waves are the electromagnetic waves. Now next type of the wave is the matter waves. Matter waves. Scientist D. Broglie suggested that or stated that the moving particle, when the particle is in the state of motion, is always associated with the waves. Is always associated with the waves, and these waves are called as matter waves. moving matter is always associated with the waves, and these waves are called as the matter waves. त्या वेव्हला आपण मॅटर वेव्स असं म्हणतो. पार्टिकल असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल, बॉडी असेल, तो त्याच्या सभोवताली काय करेल, वेव्स प्रोड्यूस करेल, and these waves are known as the matter waves. The wavelength of these matter waves is given by the de Broglie relation, lambda is equal to h upon p. Lambda is equal to h upon p. This is the wavelength. Lambda, h is Planck's constant. H is Planck constant, and p is momentum. P is the momentum. Thus, we have seen there are three types of the waves. Let us we can remind you again here. Mechanical waves. The wave which require material medium for its propagation is called as mechanical wave. Examples: waves on the string, waves on the string, waves on the surface of water, etc. Electromagnetic waves. The waves which are produced, the wave which is produced due to periodic vibrations of electric and magnetic field is called as the electromagnetic wave. It propagates through the medium, but medium is not necessary for its propagation. Medium is not necessary for its propagation. Example: light waves.
या ठिकाणी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल देता येईल. लाईट वेव्स, मॅटर वेव्स, द मूव्हिंग पार्टिकल is associated with the wave, and this wave is called as the matter waves here. Now these are the types of the waves here, and now then we can see here about the progressive wave. About the progressive wave, the wave traveling continuously, the wave traveling continuously in the given direction. The wave traveling continuously in the given direction is called as the progressive wave. That we can see here, the waves are traveling, suppose continuously in given directions, or like this. These are known as the progressive waves. Now here are some important characteristics for the waves that we can see here. Now what we have seen here, the progressive wave carries the energy. Progressive wave काय करते है? Carries the energy from one place to another place. One place to another place. Energy is carried there. म्हणजे काय होतं बघा आता या ठिकाणी, suppose that we can represent here the particles of the medium here. Now here what happens? This particle has given the energy. It produces the oscillatory disturbance. It then provides the energy to the next particle here. It also set into vibration. Now here see that the particle, it is set into vibration here. Suppose this is the oscillating path here. The maximum displacement of the particle कुठपर्यंत येऊ शकतो? इथपर्यंत येऊ शकतो. This maximum displacement of the particle from the mean position is called as amplitude. Is called as the amplitude. बघा रेड लाईन ने मी त्याला मार्क करतो म्हणजे लक्षात येईल. See here, this is amplitude. The maximum displacement of the particle from its mean position is called as amplitude. Is called as amplitude. The maximum displacement of the particle from its mean position. It is denoted by generally capital A. Capital A ने आपण त्याला रिप्रेझेंट करतो. आता amplitudeचं युनिट काय असेल? What is the unit of amplitude? त्याचं SI सिस्टीम मध्ये युनिट येईल मीटर, कारण तो डिस्टन्स आहे. एम्प्लिट्यूड म्हणजे काय? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर आहे त्या ठिकाणी. लक्षात, द युनिट ऑफ द डिस्प्लेसमेंट is unit, therefore is in meter in SI system, and therefore the unit of amplitude is meter here, SI system. CGS मध्ये काय येईल मग? In CGS system it is centimeter. CGS system मध्ये ते युनिट सेंटीमीटर. That is the amplitude here. Now then we can see here about the wavelength. Wavelength means, wavelength आपण lambda ने डिनोट करतो. Lambda. Wavelength is the distance between the two particles which are in the same state of vibration. The distance between the two particles which are in the same state of vibration is called as the wavelength here. Suppose here we can represent the particles like this. Now see that these particles, suppose, and this particle both have the same state of vibration. हे आपण नंतर एक्सप्लेन करू फ्युचरला. Now see here then, this distance is called as wavelength lambda. This distance is known as wavelength. त्याला आपण लॅम्बडा ने डिनोट करतो. लक्षात,
the distance between the two particles which are in the same state of vibration is called as wavelength lambda here. Now see here then about the period. Period आपण कशाला म्हणतो? आपण पाहिलं इथून हा पार्टिकल ऑसिलेशन मध्ये सेट झाला, इथून तो अप्पर एक्स्ट्रीमला गेला. समजा अप्पर एक्स्ट्रीम पासून तो परत मीन पोझिशनला येईल आणि मीन पोझिशन पासून परत तो डाऊनवर्ड एक्स्ट्रीमला गेला आणि डाऊनवर्ड एक्स्ट्रीम पासून परत तो मीन पोझिशनला आला. त्यावेळेला एक ऑसिलेशन कंप्लीट झाला. Here it is first, here second, here it is third, and here it is fourth. म्हणजे four set of movements. Four movements त्यात असतात एका ऑसिलेशन मध्ये. There are four movements in the one oscillation here, and the time taken by the particle to complete one oscillation. The time taken by the particle to complete one oscillation is called as period of the wave. It's called as the period of the wave. Generally, आपण तो capital T ने denote करतो या ठिकाणी. It is denoted by the letter capital T here. Period, the time taken by the particle to complete one oscillation is called as the period of the oscillation, or period of the wave. Now then, we can see its one more property, that is double periodicity. Double periodicity. Now let us, we can represent here the wave for our convenience. इथे समजा मी आपली वेव दाखवली like this. Now see here that now see here, this is the form of the wave here. Here. Now see here, this form. ही एक वेव कंप्लीट झाली बघा. Here this is one of the wave is completed here. That you can see here. Here. आता ह्या थोडा दाखवण्यात माझं हे झालं. ओके ठीक आहे. Now see here. Here इथून आपण सुरुवात केली बघा तर इथपर्यंत ही एक वेव कंप्लीट झाली. परत ही दुसरी वेव इथे बघा या ठिकाणी. या फॉर्म रिपीट होताना दिसेल तुम्हाला. That we can see. The form of the wave is repeated here. याला आपण म्हणतो समजा डिस्टन्स असेल या ठिकाणी. The form of the wave at a particular instant, at a particular given instant, the form of the wave is repeated after equal distances.
after equal distances. This is known as periodic in space. याला आपण म्हणतो periodic in space. At a given instant, the form of the wave is repeated after the equal interval, after the equal distances म्हणू आपण. आणि at a particular point, समजा तुम्ही एखादा पॉइंट इथे लोकेट केला. Suppose you are located at this particular point. The form of the wave is repeated after equal interval of time. At a given point, the form of the wave is repeated after equal interval of time, and this is known as periodic in time. Periodic in time. म्हणजे हा फॉर्म जो आहे बघा तो रिपीट होतोय की नाही. पिरियडिक इन स्पेस आफ्टर इक्वल डिस्टन्सेस वरती तो रिपीट होताना तुम्हाला दिसेल. आणि आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम also we get the same state of vibration there. The form of the wave is repeated there. Therefore, we can say here the progressive waves are double periodicity, exhibit the double periodicity. That is, they are periodic in space and periodic in time. They are periodic in space and periodic in time. Now let us see about the frequency. Frequency means आपण जनरली n ने डिनोट करतो किंवा काही ठिकाणी न्यू ने डिनोट करतात. वेगवेगळे ठिकाणी as you like. The number of oscillations, vibrations performed during 1 second. Number of vibrations performed by the particle per unit time, yeah, per second, is called as the frequency. Frequency is the reciprocal of period. Frequency is the reciprocal of period. लक्षात घ्या. Frequency is the reciprocal of period. म्हणजे n is equal to 1 upon t. n is equal to 1 upon t. आता टाइमचं युनिट काय आहे? सेकंद. टाइमचं युनिट सेकंद. आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय येईल? पर सेकंद. किंवा त्याला दुसरं नाव दिलेलं आहे हर्ट्ज. HER said. Hertz. Hertz is the unit of frequency. Unit of frequency. किंवा त्याला असे म्हणतात cycles per second. Cycles per second. Now here we have seen about the characteristics of the waves. That what we have seen: amplitude, wavelength, period, double periodicity, and frequency. Now we can